सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय। आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण। प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात। कोणाकडे तलवार आहे, कोणाकडे गन आहे, कोणाकडे मशीन गन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे। आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली, त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत, पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली, तेच आपलं शस्त्र, त्याची पहिली पूजा केली। आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय, कारण तुम्ही सुद्धा माझी शस्त्र आहात। ही लढाई काही साधी सोपी नाहीये। एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा, म्हणजे तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावाच्या गावं नेस्तनाबूत करायची, तसं यांनी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करा। पण त्यांना कल्पना नाही की ही नुसती शिवसेना नाहीये, तर ही वागणूक आहे जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे। तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं, तर मी आज उभाच राहू शकलो नसतो। सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्या सोबत उभे राहिलात। त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये, तुमच्या म्हणजे त्यांच्या। येऊ देत, किती पिढ्या यायच्या तेवढे येऊ द्या, ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन। मजल दर मजल करत चाललेलो आहोत। 56 वर्ष, 57 वर्ष, मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत। आणि आज हे भगवे जे आहेत, हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या। इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालवाशिवाय राहणार नाही। संजय राऊतजी, आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले। याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे अशी विरळे असतात। टाटांनी काय केलं, अनेक गोष्टी त्यांनी दिल्या, पण आपल्या रोजच्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं। आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्खं मिठागर गिळतायत। म्हणून टाटा गेल्याची ह्याचं वाईट वाटतंय, आणि मिठागर गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय। जे जायला पाहिजे ते जात नाहीत, आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत। पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे, टाटा साहेबांची आठवण मुद्दामून सांगतो, कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर तसे गेलेले नाही, तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच। पण टाटा साहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला। बराच वेळ बसले, गप्पा मारल्या, आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे। तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभलाय, तसा मला JRD टाटांचा लाभलेला आहे। आणि JRD नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली, त्याने माझ्यावरती
हा संपूर्ण कारभार सोपवला. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज JRD असते तर काय केलं असतं, आणि म्हणे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष JRDने मला काम करताना बघितलंय, माझी शैली बघितली, माझी पद्धत बघितली, आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली. आणि तसंच तुझं आहे. जशी माझी निवड JRDने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस, हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. म्हणून तुला जे ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे. आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे, म्हणून मी त्यांना लाथ घातली. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्यांना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या 2 ओळी राहिल्या, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान, आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे. अर्थात समोर तेजस बसलाय, तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणारं एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची लढाई आपण लढायला जातो आहोत, हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते. शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहितीये? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल. आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला. आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल. मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार. पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू? माझेच सगळे आप्तसोके माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत. ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत. मी कसा लढू? आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली
की शेवटी आपलं कोणी नसतं. आपल्या समोर जो उभा राहतो तो आपला शत्रू आणि आपल्या सोबत राहतो तो आपला मित्र. शत्रू समोर उभा आहे त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल. आणि हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, कारण अर्जुन गर्भगळीत झाला, कसा लढू. मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला. कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, पण अंमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळे आप्तस्वकीय आले होते, आपलीच लोक आली होती, पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावरती चालून येतो तो माझा शत्रू, त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत. यांना यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे, करावाच लागेल. आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज. हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मतं मिळवणारे मशीन आहे, मशीन नाही, ते आमचं दैवत आहे. अरे आपण जय श्रीराम बोलतो, पण पुराणामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. आज सुद्धा आपण दसरा, श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो. किती त्यांनी राक्षस मारले, किती दैत्य मारले. त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती आणि आपण त्यांना देव मानतोच, आम्ही जय श्रीराम बोलतोच. पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? फार पूर्वी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच. आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये. मग जसे प्रभू रामचंद्रांनी तेव्हा दैत्य मारले, राक्षस मारले, तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा दैत्यच मारले, राक्षस मारले. अफजल खान सुद्धा राक्षसच होता. आणि ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला म्हणजे मतं मिळवलीत, पण नालायकानं तुम्ही पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसा खाल्लात. 8 महिन्याच्या आत तो पुतळा कोसळून पडतो आणि आम्ही त्याच्याहून मोठा पुतळा बांधू म्हणजे काय, पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये आम्ही पैसे घालू. आम्ही महाराजांचे पुतळे नुसते नाही उभारत, त्याची पूजा करतो. आणि आज मी तुम्हाला वचन देतोय, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ते आमचं दैवत आहे. होय, आम्ही आमच्या देवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायाची पूजा करणार. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय सुद्धा त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजामध्ये म्हणणार. जय शिवराय, जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा मंत्र आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिला प्रथम आरमार उभं केलं म्हणून मग ते आयने शिवाजी वगैरे सगळं ते आलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर मी मंदिर उभारीनच, पण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उभारलं गेलं पाहिजे. आणि मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत, ज्याला पुरावे आहेत, हे सगळे प्रसंग त्या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्राच्या निमित्ताने किंवा त्या दृष्टीने हे कोरले जातील किंवा दाखवले जातील. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूफ करायचा, त्याला हार घालायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. हे एवढ्यापुरतं आमचं दैवत नाही. आमचं दैवत खूप मोठं आहे. दुसरा कोणता असा राजा आहे की 400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एक वेळ मुर्दा पुन्हा उठून उभा राहू शकतो, एवढी ताकद दुसऱ्या कोणत्या जयघोषामध्ये आहे? मोदीजी, तुम्हाला आणि तुमच्या मिंद्या सरकारला
शिवाजी महाराज म्हणजे नुसतं मतं मिळवण्याचं यंत्र वाटत असेल तर त्याचं असं यंत्र नाहीये, ते म्हणजे काही ईव्हीएम नाहीये. ईव्हीएम सारखा माझ्या महाराजांचा वापर करू नका. आम्ही आमच्या दैवताचा मान राखणारच. करा, तुम्हाला किती कोणाला टीका करायची ती करा, मला परवा नाही. मी महाराजांना देव मानतो. तुम्ही मानत असाल नसाल बघून घेईल महाराष्ट्र तुम्हाला. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बघून घेईल. पण हे आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कोणी पूजायचं? काय मोदींची मंदिरं बांधणार? आज म्हणे संघाला काहीतरी 100 वर्ष होत आहेत. या वर्षी का पुढच्या वर्षी? मला आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, संघाबद्दल आदर आहे, संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे. फक्त ते जे काय करतात त्याच्याबद्दल आदर नाहीये. याचं कारण मला भागवतजींना विचारायचंय की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता आहात त्या कोणासाठी सांगतात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की हिंदूंनो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे काय? 10 वर्ष झाली विश्वगुरु तिकडे बसलेत, अजूनही तुम्ही हिंदूंचं संरक्षण नाही करू शकत? मग ते राजू श्रीवास्तव तो होता ना आपला, कॉमेडी करायचा, त्यांनी सांगितलं होतं एकदा की पूर्वी कसं होतं, ते गुरखे असायचे, रात्रभर राखण करायचे, जागते रहो जागते रहो मेरे भरोसे पर मत रहो. म्हणजे तुमचं रक्षण तुम्ही करा, आम्ही नालायक आहोत, तुम्ही निवडून दिलं तरी तुमचं रक्षण करू शकत नाही, तुमचं रक्षण तुम्ही करा. मग कशाला पाहिजेत मोदी? जर 10 वर्ष, हे 11वं वर्ष संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा सत्ता देऊन सुद्धा या देशातला हिंदू, जर तुम्ही आता म्हणत असाल हिंदू खतरे में है, तर मी म्हणेन काँग्रेस का बरी होती? कारण त्या काळात तुम्हीच म्हणायचा की इस्लाम खतरे में है. आता हे तुम्हाला सगळं आठवतंय. मग त्याने आज सांगितलं की बांगलादेशमध्ये जे काही घडलं, काही जगामध्ये असं होतंय की देशातली सरकार पाडली जात आहेत, तिकडे अस्थिरता माजवली जाते आणि मग अल्पसंख्याक कोणी असोत ते धोक्यामध्ये येतात, असुरक्षित होतात. आता आपल्याकडे एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. पण बांगलादेशाला बोलतात म्हणजे सुने लागे लेकी लागे आहे की काय? की बांगलादेशात काय चाललं हो, तुमचे जे बसलेत तिकडे ते या देशामध्ये काय करतायत? मला या पद्धतीने गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही? ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला साथ सोबत दिली, त्यांचा पुत्र मुख्यमंत्री म्हणून बसला होता, काम करत होतो की नव्हतो? आणि एवढं करून सुद्धा गद्दारी करून तुमच्याच ह्या शकुनी मामाने आमचं सरकार खेचलं आणि गद्दारांना उरावर घेऊन राज्य करताय. मग RSSला मला विचारायचे की 100 वर्ष झालेत, घ्या चिंतन शिबिर घ्या. आणि 100 वर्ष तुम्ही का घालवलीत? का कष्ट केले? का मेहनत केली? का पिढ्या बर्बाद केल्या? आत्ताची जी काय भाजप आहे, ही भाजपा तुम्हाला मंजूर आहे, आम्हाला तर मंजूर नाहीये. कारण पूर्वीचा जो भाजप होता अटलजी आणि अडवाणीजींचा, तो एक कसा एक वेगळा होता, भगव्याला मानणारा होता. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मी म्हणेन पावित्र्य होतं, आत्तापेक्षा तरी नक्कीच होतं. पण आत्ताचा भाजप हा हायब्रिड झालेला आहे. म्हणजे जसं संकरित गाय असते ना, हायब्रिड. म्हणजे मी काय ऐकलेलं आहे असं की सगळे म्हणजे दुसऱ्या परदेशी वळूची बीज वगैरे त्यांच्या गर्भाशयात टाकतात, तसा भाजप झालाय. सगळे इतर पक्षाची लोक, मोठमोठे नेते या भाजपच्या गर्भात घुसलेमध्ये, आणि तो भाजप हा आमच्यावरती राज्य करणार. एवढा वाईट असा विचार आजपर्यंत कोणी दिलेला नव्हता. भारतीय जनता पक्ष, लाज वाटली पाहिजे भारतीय म्हणायला, आणि जनतेचा पक्ष तो राहिलेलाच नाहीये. सगळे विचित्र भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही आमच्यावरती राज्य करतात. अहो, गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतं, ह्याच्यातच तुमचा पराभव आहे. चोरांना डोक्यावर बसवत आहे, गद्दारांना डोक्यावर बसवत आहे, आणि किती खाताय, किती भ्रष्टाचार करताय. बरं, हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये विचारणार आहे.
मरे गाईला राज्यमातेचा दर्जा दिला. चांगली गोष्ट आहे. एक देशी प्रजाती म्हणून गाई वाचवलीच पाहिजे. आपली आपली जी देशी गाय आहे ती एक प्राणी म्हणून, प्रजाती म्हणून ती वाचवलीच पाहिजे. पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती? कारण राज्यमाता गाय. मग गायीचं हंबरणं ही आपली राज्यभाषा होणार का? आणि गायीचं हंबरणं ही जर का राज्यभाषा असेल तर कवळ्या कवळ्या मुलींवरती जे काही अत्याचार होत आहेत ते तो हंबरडा तुमच्या कानावरती का पडत नाही? हा माझा पुढचा प्रश्न आहे. महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, गोरगरीब जे त्रासलेले आहेत, हा हंबरडा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गाईला राज्यमाता मानताय? पहिला आईला वाचवा, मग गाईला वाचवा, हे आमचं हिंदुत्व आहे. पण केवळ महागाई तुम्ही रोखू शकत नाही म्हणून गाईच्या आड लपणार असाल तर तुमचा हा भाकडपणा आम्हाला मंजूर नाहीये. काय अशी लोक एकदम मध्ये सुपटतात, गोरक्षक. गेल्या काही दिवसांपूर्वी मला वाटतं हरियाणा का कुठल्या एका राज्यात एका 22-23 वर्षाच्या कवळ्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या घालून खून केला. का? तो कवळा मुलगा त्याच्या मित्रांसोबत फिरायला रात्री फिरत होता. हे तथाकथित गोरक्षक यांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला काय वाटलं, त्यांनी पण गाडी पळवली, ह्यांनी पण गाडी पळवली. मग ती गाडी अडवली गेली आणि उतरून त्याला खाड खाड गोळ्या घालून त्याला मारला. याचं कारण संशय असा होता की तो गाडीतून गोमांस घेऊन जातोय, गोमांसाची तस्करी करतोय. निघाला कोण? आर्यन मिश्रा. काय कुठे बातमी आली दुसऱ्या दिवशी? नाही, कारण मारला गेला हिंदू. पण हाच जर का आर्यन खान असता, आणखीन कोणतरी आर्यन शेख असता तर काय आगडो मुसळला असता. हिंदुत्व खतरे में, हिंदुत्व खतरे में. जर गोमांसाची तस्करी केली म्हणून तुम्ही आर्यन मिश्राला मारला असाल तर मग किरण रिजिजू जे बोलले स्वतः की मी गोमांस खातो, बीफ खातो, काय माझं वाकडं करायचं तर करा, काय केलं का त्यांना काय तुम्ही करत नाही, गोळ्या घाला, असं माझं म्हणणं नाहीये. पण हा दुतोंडीपणा का करतात? कवळी कवळी मुलं तुम्ही मारतात, गोळ्या घालून मारता, आणि जे बीफ खातो तुम्हाला काय उकडायचं ते उकडा म्हणणारे त्यांना मोदीजी तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये बाजूला मांडी लावून बसवता. हे हिंदुत्व मला मान्य नाही, हे थोतांड मला मान्य नाहीये. आणि म्हणून मी लढतो यात बेगडी हिंदुत्ववाद्यांशी. नव हिंदुत्ववादी जे म्हणतात बेगडी हिंदुत्ववादी, म्हणून मी लढतोय त्यांच्याशी. एक तर संपूर्णपणे तुम्ही देशाची विल्हेवाट लावलेली आहात. हिंदू मुसलमान असा तर झगडा लावलेलाच आहात. हिंदूंमध्ये पुन्हा भेदभाव करतायत. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हिंदूमध्ये पुन्हा मराठी अमराठी करताय. मराठी माणसामध्ये पुन्हा जातीपातीमध्ये भांडणं लावतायत. याला आरक्षण देऊ, त्याला आरक्षण देऊ. अहो, तुमच्यात जर का धमक असेल तर आजपर्यंत तुम्ही आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होतं. मग ते मराठ्यांचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, आदिवासींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, हे आजपर्यंत तुम्ही करून का दाखवलं नाहीत? आणि तसं पाहिलं तर 95-96 सालीच्या सुमारास वाजपेयींनी सोलापूरमध्येच जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगरांना आरक्षण देईन. वाजपेयीजी जाऊन आज इतके वर्ष झाले, अजूनही धनगर तसेच लढतायत. मराठा माझा तसाच लढतोय. आदिवासी भयभीत झालेले आहेत, ओबीसी भयभीत झालेले आहेत. का तुम्ही हे पाप करतात? का जातीपातीमध्ये भांडणं लावतात? आणि हेच ते शिवतीर्थ आहे जिथून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. ती मराठी माणसाची एकजूट बांधली गेली नसती, शिवसेना उभी राहिली नसती. आणि हिंदुत्वाचे रखवाले म्हणून जेव्हा भाजपवाले शेपटे घालून बिळात बसले होते तेव्हा जर काही मराठी माणसाची ताकद हिंदू म्हणून उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही आज दिल्लीमध्ये दिसला नसतात.
ही माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसाची ताकद आहे. ज्याला तुम्ही चिरडायला निघालात, काय आम्ही काय गुन्हा काय केला होता आणि काय पाप केलं होतं. आज सुद्धा अमित शहा जे बोलतात, मग किती माणसं निर्लज्ज असावीत, माणसाने किती निर्लज्ज असावं. एक 2-4 दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या वेळेला महायुती, पण 2029ला 100%, म्हणजे यांची एक्सपायरी डेट आज लिहून ठेवलेली आहे. अहो अमितजी, एक तर पहिलं तुमचा भाजपा सांभाळा, कारण 10-15 दिवसापूर्वी मी नागपूरला गेलो होतो. आपण बाबा शहरी बाबू आहोत. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जरूर केलं, माझं कर्तव्य म्हणून केलं. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं, जरूर दिलं, माझं कर्तव्य म्हणून दिलं. कोरोनामध्ये सुद्धा मी काम जे केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं कर्तव्य म्हणून केलं. पण नागपूरला मी गेलो, मी तुम्हाला का म्हटलं की मी शहरी बाबू आहेच, मला शेतीतलं कळत नाही, पण शेतकऱ्याचे अश्रू मला दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत. नागपूरमध्ये गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की उद्धवजी हालत फार वाईट आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेल्या वर्षीचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये, बँका कर्ज देत नाहीयेत, आणि त्याच्यामध्ये काय काय वेळेला नैसर्गिक आपत्ती येते. संत्र्यावरती म्हणतो एक डिंक्या रोग येतो. म्हटलं डिंक्या रोग म्हणजे काय? नाही, तो खोडावरती येतो किडा, खोड किडा, आणि तो खोड पकडून टाकतो. आणि दुसरा गुलाबा आपलं कापसावरती येतो, कापसाच्या बोंडावरती येते ती गुलाबी अळी. आता ती अळी जॅकेट घालते की नाही मला माहित नाही, पण तिला गुलाबी बोंड अळी असं म्हणतात. अमित शहाजी, तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावरती गुलाबी जॅकेटवाली अळी पडली, ती बघा. ते बघा, तुमच्या डोळ्यात देखत आम्हाला वाईट वाटतंय. अरे एकेकाळचा आमचा मित्र असा डोळ्या देखत कुरतडला जातोय, पोखरला जातोय, पण यांना त्याचं काही सोयरसुतक नाहीये. सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता जिहाद. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे, याला म्हणतात सत्ता जिहाद. आणि एक एक बातम्या ज्या काही मी वाचतोय, तुम्ही वाचतात. मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याचा समाचार घेतलाय, आदित्यने पण घेतलेला आहे. एक तर बातम्या मी वाचतोय, आता खूप आणले, काय काय वाचायचं. हे बघा, 225 कोटींच्या थकीत देण्यांमुळे पालिकेचा मोडला आर्थिक कणा. हे कुठला? भिवंडी पाणी वीज बिल थकले, कर्मचारी ठेकेदारांची देणी तुंबली, म्हणजे भिवंडीची कथा. आणि बाजूला बातमी, नव्या मुंबई विमानतळावरती सुखोई विमान उतरले. ते सुखोई नव्हतं, दुसरं होतं. म्हणजे हा सगळा जो काही धूळफेकीचा कारभार चाललेला आहे, त्याच्यानंतर हे दुसरं आहे. हे बघा, हे ठाण्याचं आहे. हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी. कोणाच्या खिशात गेले पैसे? मिंद्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी कळत नाही. नुकताच एक बातमी आणखीन एक आलेली की राज्यातल्या गावठाणाबाहेरील ज्या जागा आहेत त्याच्यावरचा अकृषी कर हा पूर्णपणे माफ केला. काय मोठा औदार्य आहे. अहो, पण मुळामध्ये गावठाणामध्ये अकृषी कर नव्हताच. गावठाणा शब्द वापरल्यामुळे आपल्याला असं वाटतं कुठेतरी खेडोपाडी हा कर होता आणि तो रद्द केला. तसा नाही. हा कर रद्द झाला तो आपल्या शहरांमधला झालेला आहे. शहरामधला कर, इकडे मोठमोठे उभे राहतात टॉवर्स, हे कोण बांधतंय? हजारो कोटींचा महसूल बुडवून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी हा कृषी दर कर रद्द केलेला आहात. थोडे दिवस थांबा जरा, 1-2 महिने थांबा, आमचं सरकार येतंय. आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना, 11 दिवसात तब्बल 1600 शासन निर्णय जारी. यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही.
जे जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे निर्णय आहेत, जे जे तुमच्या विकासकांचे, बिल्डरचे, मित्रांचे झोळ्या भरणारे निर्णय आहेत, ते आम्ही रद्द करूच. तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू. पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही या पापात सहभागी होऊ नका, नाही तर तुम्हाला सुद्धा तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेची सुद्धा हालत एवढी वाईट केलेली आहे. साधारणतः 90,000 कोटीचं आपलं ज्याला एफडी म्हणतो, त्या एफडी यांनी तोडल्या. आणि माझी जी माहिती मिळाली आहे की साधारणतः 40,000 कोटी रुपये फक्त शिल्लक राहिलेत. बाकीचे उडवून टाकले. आणि 40,000 कोटी का? तर ते तोडता येत नाही म्हणून पगारासाठी ठेवावे लागतात, इतर देणी देण्यासाठी असतात. म्हणजे आपली मुंबई महापालिका ही एवढी श्रीमंत, ही श्रीमंत मुंबई, माझी मुंबईकर हा माझा श्रीमंतच आहे, मनाने श्रीमंत आहे. 90,000 कोटी यांनी उडवून टाकले. आणि विकास कामं एवढी काढली, जवळपास 2.5-3 लाख कोटीचे वर्क ऑर्डर यांनी देऊन टाकलेले आहेत. कोणाला दिल्यात? कसली विकास कामं? रस्त्यामध्ये सुद्धा कोणी खडी टाकली, कोणी सिमेंट टाकलं, याचा सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मुंबई महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय, हा माझ्या मुंबईकराचा पैसा आहे. हे 3 लाख कोटी तुम्ही कोणाच्या उरावरती, कोणाच्या सांगण्याने टाकले, ते सगळे त्या कॉन्ट्रॅक्टर सकट कोणत्या कामासाठी सकट टाकले, ते आम्हाला त्याची यादी पाहिजे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊच. पण तुमच्यामध्ये जी काही एक आम्ही सुद्धा जी शपथ घेतो, तुम्ही पण घेता ना शपथ. मग 3 लाख कोटी तुम्ही असे माझ्या महाराष्ट्राचे उधळून टाकले. राज्य सरकारने सुद्धा कर्ज घेण्याची जी एक मुदत असते दर महिन्यामध्ये, माझी माहिती अशी आहे, अंबादास तुम्ही चौकशी करा, त्यांनी फ्रंट लोडिंग हा एक शब्द आहे. म्हणजे काय की उद्या जे घेणार असू ते आज घ्या. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत ही आज वापरलेली आहे, आज वापरले. म्हणजे तुम्ही कर्ज काढून फटाके फोडताय आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना गुंगवून टाकताय की बघ आम्ही दिवाळी साजरी करतोय. अरे पण कर्ज काढलंयस. म्हणजे पूर्वी जसे इतिहासामध्ये असे दाखले आहेत की आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय म्हटल्यानंतर आता आपण वाचणं शक्य नाही, हार नक्की आहे, तर आपणच आपलं शहर जाळून टाकायचं. विध्वंस म्हणजे शत्रू आलाच, प्रतिपक्ष आलाच. होय, आम्ही तुमचे शत्रू आहोतच. जे जे महाराष्ट्र लुटतात त्यांचे आम्ही शत्रू आहोतच. तर त्यांच्या हाती काही पडू नये, सगळं खाऊन फस्त करायचं. मग आले की यांचा ठणठण गोपाळ. आणि एकूण जी भयानक परिस्थिती जी मगाशी आदित्यने सांगितली, तुम्हालाही माहिती आहे, धारावीच्या माध्यमातून अख्खी मुंबई लुटतायत. काय नाही दिलंय अदानीला? चंद्रपूरची शाळा दिली, तिथल्या खाणी दिल्या, विमानतळं दिली, बंदरं दिली, धारावीची झोपडपट्टी दिली, इथली वांद्रे रेक्लेमेशनची जागा दिली. त्या पलीकडे मुंबईमध्ये आणखीन मिठागरं, कुर्ला मदर डेअरी, दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका, सगळ्या जागा. जसं संजय तुम्ही बोललात, सब भूमी अदानी की. कशासाठी मग आम्ही जगायचं? का आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन मुंबई मिळवली? रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. अदानीने आम्हाला बक्षीस दिलेली मुंबई नाहीये. आज जे आम्ही द्वेषाने लढतो आहोत, अनेक लोक मला विचारतात, अहो उद्धवजी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का नाही जात? म्हटलं का जाऊ, कसा जाऊ? अरे ज्या घराण्यामध्ये माझ्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, त्यावेळी ते पहिल्या 5 मधले नेते होते, माझ्या वडिलांनी दिला, माझ्या काकांनी दिला, त्या घराण्यातला मुलगा मुंबई माझ्या डोळ्या रिकत विकली जात असताना शेपूट घालून किंवा पैसे घेऊन मी गप्प बसू शकतो? म्हणून मी लढतोय. माझ्यासाठी मी नाही लढत, मी मुंबईसाठी लढतोय, मी महाराष्ट्रासाठी लढतोय. जे दिसतंय ते पाहवत नाहीये. आणि सगळेच त्यांना सामील होणार असतील तरी देखील मी लढेन. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी लढेन. आणि मोदीजी तुम्ही जे बोलला होतात लोकसभेच्या वेळेला, जे फेक नॅरेटिव्ह सांगत होतात, पण तुम्ही जे बोलला होता ते रेकॉर्ड आहे कि ये लोग आपका मंगलसूत्र खींच लेंगे, ये आपके घर की टोटी निकालेंगे. घरातले नळ काढणार, मंगलसूत्र काढणार आणि कोणाला देणार? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको आपका मंगलसूत्र दे देंगे. मग मी त्याच भाजपला आणि मिंध्यांना विचारतोय, मग तुम्ही काय संपूर्ण महाराष्ट्र लुटून
माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं मंगळसूत्र अदानीला देणार आहात की अदानीचं मंगळसूत्र माझ्या महाराष्ट्राच्या गळ्यात बांधणार आहात? आम्ही अदानीचं मंगळसूत्र बांधणार नाही. अदानीच्या हातात मी माझ्या माता भगिनीचं मंगळसूत्र अजिबात देणार नाही. अदानी कोणी माझे शत्रू नाही आहेत, पण निविदेच्या बाहेरचे अनियमित मुद्दे आता त्याच्यामध्ये टाकून अदानींच्या हातामध्ये सगळा महाराष्ट्र आणि मुंबई देणार असाल तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचं टेंडर रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आज मी जाहीर करून टाकतो. धारावीकरांना हाकलून द्यायचं, धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं, लांब लांब फेकून द्यायचं. आमचं सरकार आल्यानंतर मी धारावीमध्ये माझ्या पोलिसांना जागा देईन, गिरणी कामगारांना जागा देईन. जे मराठी माणसं तुम्ही मुंबईतनं तडीपार करताय त्या सगळ्या मराठी माणसांना मी धारावीत आणेन. आणि वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे, मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेतला होता की माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथल्या तिथे घर मी देईन. हे सरकार बदलल्यानंतर निर्णय बदलला. संपूर्ण जागा त्यांनी कोर्टाला देऊन टाकली. कोर्टाला जागा द्यायला आमची ना नाही, आम्ही त्यावेळेला कोर्टाला जागा देत होतो, कोर्ट सुद्धा त्याला मान्य होत होतं. पण त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगतोय की घाबरू नका, सगळे एकजुटीने जर का सोबत राहिला तर हे सरकार आपण आपलं आणूच. आणि जो निर्णय मी माझ्या मंत्रिमंडळात घेतला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथले तिथे घर आणि कोर्टाला सुद्धा तिकडे बाजूला जागा, ही माझं सरकार आपलं सरकार आल्यानंतर मी केल्याशिवाय राहणार नाही. का नाही करायचं हे? नाहीतर मग शेवटी कशाला नावं घ्यायची, कशाला छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधायची? मंदिर एवढ्यासाठीच बांधायचं की आता जे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ, अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ. पण जसं त्या ठाण्यामध्येच ना, ठाणे जिल्हा ना, तो शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घातल्या ना, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आणि आनंद दिघे असते आज तर त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असती. आनंद दिघेने पहिली शिंदेला गोळी घातली असती की असा हा नराधम महिलेवरती अत्याचार करतो, आईवरती वार करतो, हा नराधम जगायच्या लायकीचा नाही. म्हणून शिंदेला गोळी घातली, बरंच झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये, शिंदेला मारायलाच पाहिजे होता. पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय. शिंदेला गोळी का घातली? कारण तुमचे बाकीचे सगळे जे होते त्यांना वाचवण्यासाठी, तुम्ही पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे. पण तरी देखील शिंदेला गोळी आनंद दिघेने घातलीच असती. असे हे महिलांवरती अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीयेत. आणि एकूण सगळा जर का आपण आढावा घेतला, रोज उठून बघतोय माझा महाराष्ट्र लुटला जातोय, लुटला जातोय, लुटला जातोय. काय त्यावेळेला निर्मला सीतारामन बाई बोलल्या होती की देश में अब 4 ही जाती है, एक गरीब, युवक, महिला आणि काय शेतकरी, आणखीन काय, कोणासाठी तुम्ही काम केले ते पहिले सांगा. आज संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली, महापालिकेची तिजोरी खाली केली, पण एक तरी माणूस मला दाखवा तुमच्या मित्रांखेरीज की जो समाधानी आहे. आज तुम्ही समाधानी? आणि म्हणून ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेची नाहीये. जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल, चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. भाषणाने निर्णय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या. तोच निर्णय आम्हाला पाहिजे. कारण संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते, न्याय देवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं, ठीक आहे, गणपतीची पूजा जरूर करा, पण जेव्हा न्याय देवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असं जे काय आहात ते करताय की नाही. झाले नाही तर आता या 21 तारखेला का 8 नोव्हेंबरला ते रिटायर होणार.
म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपवून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे. हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे. आज दार ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले, पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही. आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी, आमचा न्याय निवाडा करणार तरी कशी. न्याय देवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, तिला समोरचं कोण लहान आहे का मोठा आहे हा फरक नसतो. ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो. पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल, तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन. कारण आता बोललो तर तुम्ही इतर वेळेला तारीख पे तारीख, पण आता काय बोललो तर मी घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा पडेल डोक्यामध्ये. पण ही लढाई जे मी तुम्हाला म्हटलं ही केवळ माझ्यासाठी नाही, तर महाराष्ट्राची ओळख सांगणारी लढाई, महाराष्ट्राची ओळख ठरवणारी लढाई आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्राचं वर्णन आहे, हे वर्णन आपण जे म्हणतो ना, मुद्दामून मी लिहूनच आणले. मंगल देशा पवित्र देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. ह्या दरिद्रांच्या देशा नाही, दळभद्रांच्या देशा नाही, दळदारीच्या देशा, भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा. हे वर्णन आपल्याला कायम ठेवायचं आहे की गद्दारांच्या, लाचारांच्या, भ्रष्टाचारांच्या देशा असं करायचंय. भ्रष्टाचार एवढा प्रचंड झालेला आहे की मध्ये मी ऐकलं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे सुद्धा लाजून बाहेर पडतायत. त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली की अरे हे एवढे मोठे आहेत, माझा 70,000 कोटीचा घोटाळा काहीच नाही, यांच्यातनं बाहेर पडलेलं बरं, अशी बातमी आहे. पण हे सगळं त्यांना लख लाभो हे आपण नाही सहन करून चालणार. जीवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी शाह अदानींचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तो मोदी शहांच्या हातात मी जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी एक सहज आठवण म्हणून याच व्यासपीठावरती एक शपथ घेतली होती. आहे का रे? छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. ही मी शपथ घेतली होती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, आणि जशी शपथ घेतली होती तसा वागलो की नाही वागलो?
आज तर माझ्याकडे काही नाहीये, पक्ष नाही, चिन्ह नाही. अगदी निर्लज्जपणाने वडील सुद्धा चोरलेत, कारण स्वतःमध्ये धमक नाही. पण आज काही नसताना तुम्हाला सोबत घेऊन मी शपथ घेतोय. तुम्ही सुद्धा माझ्यावर शपथ घ्या. आहे तयारी? ठीक आहे, मग घ्या शपथ. मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की छत्रपती शिवराय व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली, ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहायांना रोखण्यासाठी मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहीन. मी शपथ घेतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी मी हीच मशाल धगधगत ठेवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आणि यानंतर परंपरेनुसार शिवतीर्थावर रावणाचं दहन होणार आहे. सर्वांना विनंती आहे, आपण मागच्या बाजूला बघून उभं राहावं.